मग न्यूली मॅरिड कपल केदार तारिणी, कसा चाललाय तुमचा नवीन संसार? खांडेकरांच्या घरी सेटल झालात ना? होतोय हळूहळू. दया माझा खूप जवळचा आणि खूप चांगला मित्र आहे. त्याने मला सगळं सांगितलं, म्हणजे तुमचा पूर्वप्रवेश, तुमचं स्वागत, DNA टेस्ट, पायघड्या, सगळं माहिती आहे मला. मी काय म्हणतो, थोडा वेळ जाऊ द्या, सगळं व्यवस्थित होईल. आणि घर म्हटलं की मतभेद असणारच ना. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं असतं आपलं कुटुंब. प्रत्येकाने प्रत्येकाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. काय? हो सर, बरोबर बोलताय तुम्ही. हळूहळू होईल सगळं शांत आणि सगळेजण स्वीकारतील आम्हाला. स्वीकारतील, सगळे स्वीकारतील, पण युवराज त्याचं काय? त्या केदारचा फोटो आणि अनाथ आश्रमाचा पत्ता दोन्ही पाठवलाय. हो भाऊ. नीट बघून घे. आणि काम कळलंय ना, तो बाहेर आला ना की डायरेक्ट वर गेला पाहिजे. हो भाऊ, पोरांना सांगून ठेवलंय, आज तुमच्या भावाचा गेम होणार म्हणजे होणार. कोणाचा भाऊ आहे? कोणाचा भाऊ? तू नाती जोडायचं काम नको करू. भाऊ नाही येतो माझा, तुझं काम करणार जे आहे ते. नाही भाऊ, सॉरी. काम कळलं ना? युवराज, युवराज, मला 100% खात्री आहे, युवराजने तुला त्याचा मोठा भाऊ म्हणून स्वीकारलं नसणार. पण त्याला स्वीकारावं लागेल, कारण तुमच्या दोघांचंही रक्त एकच आहे. हळूहळू सगळेच स्वीकारतील एकमेकांना. नाही, स्वीकारायला हवंच. केदार, तुला या सगळ्या गोष्टी फार अवघड जात आहेत, मला माहिती आहे. खरं सांग, माझा मित्र दया खरंच खूप खूप भाग्यवान आहे. त्याला तुझ्यासारखा मुलगा मिळाला. आता दयाचं आणि युवराजचं नातं काय हे तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला माहिती असेलच. मित्र दया इतकी वर्ष ना मुलाच्या प्रेमासाठी खूप आसुसलाय, आणि मला 100% खात्री आहे ती उणीव तू नक्की भरून काढशील. घर सोडून ठेवणं हे आता तुझं कर्तव्य आहे, आणि तू युवराजला सांभाळून घेशील, कारण तू युवराजचा मोठा भाऊ आहेस. त्याला इतकं मारा ना की बॉडीचे असे तुकडे झाले पाहिजे, तडफडला पाहिजे, आणि मग नंतर जागेवरच मेला पाहिजे. त्या केदारला ना मला या घरातून नाही, या जगातून आउट करायचं आहे, कायमचा. कळलं? ऍड्रेसवर पोहोचा लवकर. सगळ्यांना सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार. माझे लाडके छोटे मित्रमैत्रिणी, माझे बंधू भगिनी, आणि आमचे लाडके डॉक्टर कामत सर, तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. हा दिवस भारताच्या आत्मविश्वासाचा आणि सामर्थ्याचा उत्सव आहे, आणि या सामर्थ्याला नवं रूप दिलंय भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी ठरणाऱ्या स्त्रियांनी. भारताच्या महिला प्रत्येक गोष्टीत आधीपासूनच अग्रेसर आहेत. मग त्या स्वराज्याचा पाया रचणाऱ्या राजमाता जिजाऊ असू देत, 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असू देत, किंवा स्वतःच्या छोट्या लेकराला पाठीशी बांधून लढाईला जाणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई असू देत, किंवा भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी असू देत. यांनी भारताला जगात आढळ स्थान मिळवून दिले. भारताच्या महिला आज प्रत्येक क्षेत्रात यशाचा झेंडा रोवत आहेत. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सर्वोच्च पदावर बसण्यापासून ते टेक्नॉलॉजी, कला, ते राष्ट्रीय सुरक्षा दलापर्यंत त्या यशस्वी ठरत आहेत. आज सुनीता विल्यम्स, किरण बेदी, सानिया मिर्झा, लता मंगेशकर, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ते आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,
त्यांनी संपूर्ण जगाला संदेश दिलाय की भारताच्या महिला कुठल्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी सक्षम आहेत. त्यातलं हल्लीचंच उदाहरण म्हणजे पहलगाम हल्ल्यातील आपल्या सुरक्षा दलातल्या 3 महिला, कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग, प्रेरणा देवस्थळी. ऑपरेशन सिंदूर मधून लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या मार्फत त्यांनी धैर्य आणि शौर्याचा नवा मापदंड तयार केलाय. नव्या पिढीसाठी त्या खूप मोठ्या प्रेरणास्थान आहेत. त्यांनी शत्रूंना दाखवून दिले एका महिलेचं सौभाग्य काढून घेणाऱ्या हैवानांना, भ्याडपणे निशस्त्र नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांना प्रत्युत्तर द्यायला महिलाच पुरेशी असते. आणि अशाच आपल्यापैकीच आपल्या 3 छोट्या मैत्रिणी आहेत. ह्या महिलांना आपल्या डोळ्यासमोर आदर्श ठेवून सुरक्षा दलात भरती होण्याचं स्वप्न बघतायत. चला त्यांचं स्वागत करूयात. या 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 ऑल द बेस्ट. नमस्कार, मी आहे कर्नल सोफिया कुरेशी. आम्ही या देशाच्या मुली आहोत आणि आम्ही आमच्या देशाच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर असतो. जर महिलेने ठरवलं तर ती संपूर्ण जग जिंकू शकते. भारत माता की जय. मी आहे विंग कमांडर व्योमिका सिंग आणि यावेळी आम्ही फक्त आपल्या देशालाच नाही, संपूर्ण जगाला दाखवून दिले की शत्रूशी लढण्यासाठी आमच्या देशातील मुली देखील सक्षम आहेत. आपल्या देशातील महिलांचे कुंकू त्यांनी हिरावून घेतले, तर प्रत्युत्तरात आम्ही सुद्धा दाखवून दिलंय भारताची कुंकू लावणारी महिला बंदूक उचलायला देखील घाबरत नाही. नमस्कार, मी आहे भारतीय नौदलाची पहिली महिला कमांडर प्रेरणा देवस्थळी. काय झालं बाबा? अजून मारायचं राहिलंय का? काय 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 करताय काय तुम्ही इथे? थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. काय उरलंय आता बोलण्यासारखं? काही उरलंय? बघ युवराज, मला माहिती आहे तू माझ्यावरती खूप रागावलायस. मला तू जे काही केलंस ते आता हेच सगळं बोलायला आलायत का तुम्ही इथे? झालं ना, सगळ्यांसमोर मला मारून झालं, माझी लायकी काढून झाली. हे आता काय लेक्चर द्यायचं तुम्हाला? ते लेक्चर देऊन तुम्हाला शांत वाटणार आहे का? माझं तू म्हणणं तर ऐकून घे प्लीज. नाही ऐकायचंय मला. तुम्हाला जे काय सांगायचंय तुमच्या त्या मुलाला सांगा, मला सांगण्याची काही गरज नाही. युवराज, अरे बापासाठी आवडता ना आवडता असा कधी नसतो रे मुलगा. आई वडिलांसाठी सगळी मुलं सारखीच असतात बाळा. ते फक्त बोलण्यापुरतं. खरं काय ते दिसतंय आणि सगळ्यांना दिसतंय. तो केदार घरात आल्यापासून तुम्ही नेहमी त्याचीच बाजू घेता आणि मला चुकीचं ठरवता. घरात काय झालं? चूक कोणाची? युवराजची. हो, माझी चूक आहे. हा, माझी चूक झाली. प्रत्येक गोष्टीत माझी चूक झाली. मी तुमची माफी पण मागतो, पण प्लीज आता तुम्ही निघा इथून. जा युवराज, तुम्ही जा. अरे नाही नाही, तुम्ही कसे जाल? घर तर तुमचं आहे ना. मी जातो. युवराज, युवराज, अरे ऐकून तर घे माझं युवराज.